श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन, योग्याभास होमावन. सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्ययांचे अंती अक्कलकोटी आले यती. रूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तप्तर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सदुनी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चिती धरोणे. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे झाले किती एक. सर्वासी कल्प द्रुमासमान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवर्तीन मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका रामसया वर्तमान घडिले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो बसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याचे पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांची निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चिती चमत्कार म्हणता करू आता. दर्शनेचू जन असंख्यात पातले येते क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती यथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमोचा कळवळला. मोडली जनांची गर्दी ती येऊनी सेवे करी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मणी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थानी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना ज्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती.
पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजप्रणमस्तू. अध्याय 4 समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.